हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आता आमचं इथं तिसरा दिवस म्हणजे आम्ही रिटर्न घरी जाणार आहे. तर चला म्हटलं सकाळी सकाळी एकदा बीचवर जाऊन येऊ आणि मग ब्रेकफास्ट करून घरी निघायचं आहे. आणि हा इथला बीचचा व्ह्यू आणि हा हॉटेलचं खूप सुंदर आहे. हे बघा, असं एकदम रात्री पण इथं बसायला मस्त लाइटिंग वगैरे होती. आणि इतकं एवढा आवाज येतो समुद्राचा रात्री जोर जोरात, म्हणजे एकदम डरावना. आता आम्ही एक मस्त इथं फोटो काढणार आहे. स्टँड बिंड आणले त्याच्यासाठी. आम्ही आता आलोय बीचवर. चांगला 9 वाजले, त्याच्यामुळे चांगलं ऊन पडले. उन्हात आहे ना डोळ्यांना काही दिसत नाही, नुसते चमकत आहे. पण मी नको म्हणत, पण यांना लय हाऊस होती, नाही चल बीचवर चल बीचवर, म्हणून मग आलो एकदा लास्टच्या दिवशी. इतक्या वेळ नको नको म्हणत होती यायला. आज तर आमचा मस्त इथं फोटोशूट झालाय. चला आता निघा घरी, झालेली ट्रिप इथं एंड. चला आता घरी जाऊया. भारी वाटलं, ट्रिप वॉज व्हेरी नाईस. येस. घरचा फोन आलाय ना, ते त्यांना पाण्याचा आवाज ऐकवत. फोटो सेशन डन. आता चाललोय नाश्ता करायला. नाश्ता करून झाला की निघायचं घरी. तिथं नाश्त्याचा वेट करत थांबलोय, ते येत आहे द्यायला. इथे कावळे जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला बाहेरून आत बसायला लावलं, कारण काल काही लोकांना कावळ्यांनी खाऊच नाही दिलं. खरंच खूप सारे घावणे आणि चटणी. चलो लेट्स बिगिन. हॉटेलच्या समोरच निर्मल नगरी धाम आहे, निर्मला देवीची. किती थकलंय ना बिचारा, उंट झोपलाय. दिवसभर लोकांना घेऊन फिरतो त्याच्या अंगावर. खरंच यार. आणि त्याचे डोळे सुद्धा उघडत नाही उन्हामुळं. एकटी एकटी पेते, मला म्हणत सुद्धा नाही घे म्हणून. बघितलं नारळचा पेक्षा लई मोठे. डेंजर. आणि लोक एकदम पाण्यात आतमध्ये जाते, त्यांना भीती पण नाही वाटत. वीकडेज मध्ये बघितलं ना, बीच एकदम खाली खाली. वीकडेज मध्येच गेलं पाहिजे फिरायला. वीकेंडला आलं की मग एकदम गर्दी. मी यांचा चष्मा मोडलेला आहे आणि आता आम्ही त्याला चिपकवतोय फेविक्विक आणि रेती. तू टाकशील नको टाइमपास. आम्ही आता संगमेश्वरला आलोय, जिथे की संभाजी महाराजांना मुघलांनी किडनॅप केलं होतं, जिथून तिथं कैद केला तर कैद. आणि हेच ते कर्णेश्वर महादेव मंदिर आहे, एकदम जुन्या काळातलं, म्हणजे संभाजी महाराजांच्या काळातलं. एकदम सुंदर मंदिर आहे. त्यावेळेला तुमचं पत्र आलं सातबारा नावावर झालेला, मग त्यावेळेला तलाट्याने विचारायचं ना, तू तलाट्याने तुझे सातबार नावावर त्याला दिलेला. हॅलो.
याला आता फेकूनच द्यावं लागेल. आता ब्रँडेड चष्मे घेणार नाही मी कधीच. लय दुःख होतं माहिती तुटल्यावर. यांचा चष्मा आम्ही चिपकावला आणि तू इथे ना फोटो काढायच्या नादात पडला खाली. आणि तो पुन्हा सगळं फुटून गेला. चला गेला तो आता, कामातून संपला. आणि हे मंदिर खरंच एकदम सुंदर आहे. एकदम कोरीव काम येतात. या मंदिरात अशी म्हणतात की संभाजी महाराज याची पूजा करायला. इकडने एक आहे आणि इकडने एक आहे ना, असं दोन इकडंच संगम आहे. इथं पण एक मंदिर आहे. तर आम्ही इथं आलोय तर खरी पाया पडायला. माहित नाही कशाचं मंदिर आहे, पण महादेवाचंच वाटतंय हे पण, जे की संगमावर आहे ना त्यांनी. असं एकदम खाली जाऊन हे पायऱ्या. आणि मग जे मंदिर आहे ते मूवीमध्ये जे शूटिंग झालंय ते, म्हणजे इथे झालंय ते माहित नाही, पण असंच मंदिर दाखवलंय त्यांनी. म्हणजे की छोटंसं मंदिर आहे आणि एकदम सुंदर आहे. है ना? असा घाट आहे इथं. तिकडून एक नदी येते आणि ही एक नदी. पण ते नाहीये जे मूवी मध्ये येते हे मंदिर आहे. मला पहिले वाटलं होतं का ते मंदिर आहे, पण ते पण जवळच आहे. आणि हे पण दोन महादेवाचे, हे ते संगमेश्वर महादेव आणि ते येते कर्णेश्वर महादेव. लाजळूची झाडे दिसले, मस्त आहे. काटे पण असतं. ते पूर्ण बंद केलं. आम्ही आलो जेवायला आता एका ढाब्यावर, जो की गर्दी पण खूप आहे. मस्त आहे व्ह्यू. आम्ही एका हॉटेलमध्ये आलो जिथे खूप सारे सेलिब्रिटी येऊन गेलेले आहे. राज ठाकरे, मराठी सेलिब्रिटी, कोण कोण जवळपास पूर्ण बॉलिवूड नाही, मराठी इंडस्ट्री पूर्ण येऊन गेली. हां, कारण हे चिपळूणचं फेमस हॉटेल आहे. भरपूर सारे सेलिब्रिटीज पण येऊन गेले. जे हॉटेल होतं ना त्याला किती वेळ लागणार होती, 1 तास वेळ लागणार होता. म्हणून म्हणलं चालू जाऊया पुढे. मग चिपळूणमध्ये आलो तर हे हॉटेल जरा चांगलंच भेटलं. आणि भाताला खूप मस्त आहे. आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करतोय कोंबडी वडे. हा सगळा एवढा घाटाचा रस्ता आहे ना, मला अजून 3 तास म्हणते पोहोचायला घरी. इथं मध्येच रस्त्यात किल्ले कावळागड म्हणून आहे आणि पूर्ण घाटाचा रस्ता आहे. आणि खाली बघा किती खोल आहे डायरेक्ट. म्हणजे असं 2-2.5 तास घाट आहे का हो? माझ्यापेक्षा जायला गावात नाही. ओ किती माकड आहे. डोंगर आणि खाली अशी पूर्ण खोल दरी. कसा घाट होता मग? तू सांग, मी नाही सांग. एवढा डेंजर घाट होता. आणि रोड पण एवढी खराब आहे, म्हणजे पूर्ण खंदून ठेवलेले, कारण रस्त्याचं काम चालू इथून तिथून. म्हणजे 50-60 किलोमीटरचा घाट अख्खा खांदून ठेवलेला आहे.